नमस्कार शेतकरी म्हणून स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच आणि वेळोवेळी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाच्या अपडेट पाहत आलेला आहे. आणि अशातच महत्त्वाचं म्हणजे की आपल्या महायुती सरकारने सुद्धा निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी संदर्भात बऱ्याचशा महत्त्वाच्या मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. आणि आता त्याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी आहे तर त्या कर्जमाफीसोबतच मेंढपाळांच्या विविध मागण्या घेऊन मंगळवारी म्हणजे की दिनांक 7 तारखेपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वाडा येथे आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार तसेच प्रहार जनशक्ती अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. तर मित्रांनो, आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात नव्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होते. आणि त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे की जानेवारीपासूनच शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील पीक कर्जाचा भरणा करणे जे आहे तर ते अपेक्षित आहे. आणि तसं केल्यास त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 6% व्याजमाफीचा लाभ जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असतो. परंतु महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम जे आहे तो निर्माण झाला आहे. आणि हा संभ्रम निर्माण झाला असल्याने आपल्या शेतकरी बांधवांनी कर्जाचा भरणा करण्यास समोर येत नसल्याचं चित्र आहे. कारण की कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे तर ते कर्ज माफ होईल या आशेपोटी आपल्या शेतकऱ्यांनी जे आहे ते कर्जाचा भरणा केला नाही. परंतु जर कर्जमाफी झाली नाही तर त्यांना 6% व्याज माफीपासून सुद्धा मुकावं लागणार आहे. आणि त्यामुळे यापूर्वी देशभरातील शेतकऱ्यांचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच थेट कर्जमाफी केली होती आणि त्यानंतर काही लाख रुपयांच्या कर्जमाफीचा पायंडा पाडण्यात आला आहे. त्यासोबतच प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा झाली. परंतु नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यातही शासन करते अपयशी ठरले आणि कर्जमाफीबाबत स्पष्टता नसल्याचं थकीत कर्जदार वाढत त्यांना पुढील हंगामात कर्ज मिळणार नाही अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की जो याचा परिणाम जो आहे तो असा होणार आहे की या हंगामामध्ये लागवडीसाठी पैसा उभारणे देखील अडचणीचं ठरणार आहे. कारण की जिल्हा बँकांचा NPA देखील त्यासोबत वाढत आहे आणि त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांना तोटा भरून काढण्यासाठी निधी दिला जातो. आणि वास्तविकता इतर राज्यातून येणाऱ्या मेंढरांची तपासणी होणे गरजेचे आहे. ती होत नसल्याने मार्च-एप्रिल दरम्यान मृत्यू वाढते आणि मेंढरासाठी चराई क्षेत्र उपलब्ध राहत नाही अशा अनेक समस्या आहेत. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या आहेत. आणि या दोन्हीमध्ये अमरावती जिल्हा बँकेच्या एकूण 97,000 कर्जदारापैकी फक्त 23,000 कर्जदार या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले असे बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. त्यासोबत बच्चू कडू अध्यक्ष प्रहार जनशक्तीने बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारे बटेंगे तो हिंदू शेतकरी मरेंगे अशी व्यवस्था व कथित हिंदुत्ववादी सरकारने निर्माण केली आहे. आणि निव्वळ घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच द्यायचं नाही असं यांचं धोरण आहे. आणि त्यामुळे आता 7 जानेवारीपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वाडा आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे. तर जे शेतकरी आपल्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती एक अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती ही अपडेट एक शेतकरी म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि जर शेअर करा. आणि जर आपण थकबाकीदार कर्जदार शेतकरी असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कारण की कर्जमाफी पीक कर्ज नुकसान भरपाई या संदर्भात महत्त्वाचे जे अपडेट आहेत ते आपण नेहमी आणि वेळोवेळी पाहत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.